विकास गोगावलेंच्या उपस्थितीत श्री कोटेश्वरी देवी भव्य कमानीचे उद्घाटन। नाव न घेता केली स्नेहल जगताप कामत यांच्यावर सडकून टीका। महाड शहरातील जागृत स्वयंभू देवस्थान असणाऱ्या कोटेश्वरी येथील स्वयंभू श्री कोटेश्वरी देवी मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावरील नूतन भव्य कमानीचे उद्घाटन सोमवारी मंत्री भरत गोगावले यांचे सुपुत्र, युवासेना कोर कमिटी सदस्य तथा कोकण विभागीय सचिव विकास गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले। महाड शहर प्रमुख डॉक्टर चेतन सुरे यांनी आणि प्रभागातील माजी नगराध्यक्ष सुनील कविस्कर, नगरसेवक सौ शुभांगी शेडगे, दीपक सावंत यांच्यासह काही प्रमुख मंडळींनी मंत्री भरत गोगावले यांच्याकडे या कमानीसाठी मागणी केली होती। त्यानुसार प्रभागातील युवा पदाधिकारी भूषण शेलार, प्रथमेश शेडगे यांनी मंत्री भरत गोगावले यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर गोगावले यांनी नगर परिषदेच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून निधी उपलब्ध करून दिल्यामुळे एकूण 14,89,253 रुपये अंदाजपत्रकीय रकमेची ही कमान उभारण्यात आली आहे। या उद्घाटन प्रसंगी माजी नगराध्यक्ष सुनील कविस्कर, माजी नगरसेवक दीपक सावंत, रमेश पवार, शुभांगी शेडगे, सुचिता जाधव, सुनीता, शिवसेना प्रवक्ते नितीन पावले, शिवसेना शहर प्रमुख डॉक्टर चेतन सुरे, शिवसेना शहर संपर्क प्रमुख सिद्धेश पाटेकर, शहर संघटक निखिल शिंदे, युवासेना शहर प्रमुख सिद्धेश मोरे, महिला आघाडी प्रमुख विद्या देसाई, नगरसेवक सुनील अगरवाल, नितीन आरते, युवासेना संपर्क प्रमुख राजेश पावले, युवासेना संघटक रोहन शिंदे, उपशहर प्रमुख अशोक पार्टे उपस्थित होते। यावेळी विकास गोगावले यांनी माध्यमांशी संवाद साधताना महाडच्या माजी नगराध्यक्ष स्नेहल जगताप यांच्यावर नाव न घेता सडकून टीका करत, ज्यांनी 5 वेळा नगराध्यक्षपद भूषवले, 4 कमानींचे आश्वासन दिले आणि 4 वेळा पक्ष बदलले, त्यांनी आश्वासन दिली होती, मात्र त्यांना एकही कमानी पूर्ण करता आली नाही। उलट पक्षी कोटेश्वरी येथील नागरिकांनी मंत्री भरत गोगावले यांच्याकडे या कमानीची मागणी केली आणि तात्काळ मान्यता देत ही मागणी भरत गोगावले यांनी पूर्ण देखील केली आहे। कोटेश्वरी मातेची सेवा करण्याची संधी मिळाली त्याबद्दल कोटेश्वरी ग्रामस्थांचे आभार मानत विरोधकांना टोला लगावला आहे। ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, महाड, रायगड। निवडणुका डोळ्यासमोर आल्यात म्हटल्यानंतर यापेक्षा भरत शेटनी गेले शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली 2.5 वर्षाच्या पूर्वी जे काही विकास कामाचा धडाका या ठिकाणी सुरू केला त्यावरती आपण बघितलं असेल, जवळपास 350 कोटी रुपये आमदार भरत गोगावले यांच्या नेतृत्वाखाली या महाड शहराला आम्ही आणले आणि आमच्याकडे गेले 35 वर्ष नगरपालिका नसताना सुद्धा 2.5 वर्ष फक्त प्रशासक उभा राहिला आणि त्या अनुषंगाने आज ज्यांनी 5 वर्ष या शहराचं नगराध्यक्षपद भूषवलं त्यांनी मागच्या निवडणुकीला 4 कमान्यांचं आश्वासन दिलं होतं आणि 4 वेळेला पक्षही बदलला, परंतु त्यातली एकही कमानी आपल्याला कुठं दिसते का त्यांनी महाडमध्ये उभी केली। परंतु ही ऐतिहासिक कमानी आई कोटेश्वरी मातेच्या मुख्य प्रवेशद्वारावरती इथल्या माझ्या सर्व गावातल्या लोकांनी जी मागणी केली होती आणि त्या मागणीकरता भरत गोगावलेंनी हा निधी या ठिकाणी उपलब्ध करून दिला आणि त्याबद्दल ही संधी आणि ही सेवा जी भरत शेठच्या हाताने या ठिकाणी घडली त्याबद्दल मी सर्व कोटेश्वरी ग्रामस्थांचा अत्यंत मनापासून आभार मानतो। धन्यवाद।